ओम नमो भगवते वासुदेवाय। नूनं प्रमत्तः कुरुते विकर्म यतीन्द्रिय प्रीतय आपृणोति न साधु मन्ये यत आत्मनोयम असन्नपि क्लेशद आसदेहा। ऋषभदेव आपल्या मुलांना सांगतायत की माणसं अवश्यमेव काही कुकर्म करायला लागतात आणि अशी कुकर्माकडे होणारी जी प्रवृत्ती आहे ही प्रमादवशच होते. टू अर्न इज ह्युमन असं म्हटलं जातं ना, की माणसं चुकणारच, पण त्या चुकातून आपण शहाणं होणं आणि सत्कर्माकडे प्रवृत्त होणं हे अपेक्षित आहे. पण वारंवार त्याच चुका करून केवळ इंद्रियांना तृप्त करण्यासाठी जर माणसं काही कर्म करत असतील तर ते कुकर्म या संज्ञेलाच प्राप्त होईल. आणि अशी कुकर्म करायला लागल्यानंतर इंद्रियांच्या तृप्तीसाठी धावत राहिल्यानंतर पुढे मग अनेक जन्म घ्यावे लागतात. हर्षवर्धन म्हणतात की हा जो काही प्रकार आहे, ही जी माणसाची वृत्ती आहे, ही काही वृत्ती चांगली नव्हे, भली नव्हे. कारण अशा या प्रवृत्तीमुळेच आत्म्याला मुळात असत असलेला आणि दुःखदायक असलेला हा देह स्वीकारावा लागतो. पराभवस्तावत अबोध जातो यावन जिज्ञासत आत्मतत्वम यावत क्रियास्तावदिदं मनोवै कर्मात्मकम येन शरीरबंधा. जोपर्यंत जीवाला आपल्या ठिकाणच्या आत्मस्वरूपाबद्दल जिज्ञासा उत्सुकता निर्माण होत नाही, तोपर्यंत अज्ञानामुळेच तो देहादिकांना आपलं स्वतःच स्वरूप समजतो आणि मूळ स्वरूप त्याच्यापासून झाकलं जातं. जोपर्यंत ही अवस्था आहे तोपर्यंत तो नानाविध लौकिक आणि वैदिक कर्मांमध्ये गुरफटला जातो, फसतो. कारण वेद सुद्धा त्रैगुण्य विषय हा वेद असं भगवंत गीतेमध्ये सांगतात. सत्व रज तम अशा प्रकारची कर्म सांगणारे वेद आहेत. तेव्हा ज्याची जशी वासना मनामध्ये उफाळून येईल त्याप्रमाणे तो ती कर्म करत राहतो आणि त्या कर्मांमुळेच त्याला ह्या देहबंधाची प्राप्ती होते. तो त्या देहामध्ये अडकून पडतो. एवं मनः कर्मवशं प्रयुक्ते अविद्ययात्मन्युपधीयते धीयमाने प्रीतीर्न यावन मयि वासुदेवे नमुच्यते देह योगेन तावत. आणि अशा प्रकारे अविद्येच्या मुळे आत्मस्वरूप झाकलं गेल्यामुळं कर्मवासनांच्या अधीन राहून माणसं पुन्हा 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 विविध कर्मांकडे प्रवृत्त होतात आणि पुन्हा नाना प्रकारचे देह प्राप्त करतात, नाना प्रकारच्या योनीमध्ये भरकटत राहतात. म्हणून जोपर्यंत माझ्या ठिकाणी भगवान वासुदेवांच्या ठिकाणी या जीवाला प्रेम निर्माण होत नाही, भक्ती निर्माण होत नाही, आकर्षण निर्माण होत नाही, तोपर्यंत देहबंधनापासून त्याला मुक्ती मिळणं केवळ अशक्य आहे. समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये सांगितलंय, मना वासना वासुदेवी बसोदे आणि मना वासना कामसंगी नसोदे. भगवंताकडे जर जायचं असेल, जीवाला या देहबंधातून जर सोडवायचं असेल तर जीवाच्या ठिकाणी जी वासना आहे ती वासना वासुदेवाच्या बद्दलचीच असायला पाहिजे. अन्य विषयांबद्दलची जर वासना असेल तर तो पुन्हा पुन्हा त्या वासना पूर्तीसाठी विविध कर्म करत राहणार आणि त्या कर्मफलांच्या भोगांसाठी पुन्हा विविध योनींमध्ये भरकटत राहणार. पुढे म्हणाले, यदा न पश्चित यथा गुणेहाम स्वार्थे प्रमत्ता सहसा विपश्चित गतस्मृतिर्विंदती तत्र तापान आसाद्य मैथुन्यमसा मगारमज्ञः. की स्वार्थामुळे शहाणपण गमावलेले, ज्ञान हरवून गेलेले किंवा त्या स्वार्थामुळे वेडे झालेले जे जीव, ते जोपर्यंत
विवेक दृष्टीचा आश्रय घेऊन इंद्रियांच्या सगळ्या क्रिया, इंद्रियांची सगळी कर्म ही फोल आहेत, मिथ्या आहेत, वृथा आहेत असं जाणत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाबद्दल विस्मृत राहिल्यामुळं अज्ञान प्रधान अशा या विषयांनी भरलेल्या घरदार, स्त्री, पुत्र इत्यादी गोष्टींमध्ये ते आसक्त राहतात आणि नाना प्रकारचे क्लेश त्यांना भोगावे लागतात, दुःख भोगावे लागतात. पुंसस्त्रिया मिथुनी भाव वेतन तयोर मिथो हृदय ग्रंथी माहू अतो ग्रह क्षेत्र सुताप्त वित्तही जनस्य मोहोयमहम ममेती. स्त्री आणि पुरुष ऋषभदेव आपल्या मुलांना समजावून सांगतायत की ह्या दोघांना परस्परांबद्दलचा जो दाम्पत्य भाव आहे, जे नैसर्गिक आकर्षण आहे, शरीराचं आकर्षण आहे, त्यालाच सगळे ज्ञानी पंडित लोक हृदयातली दुसरी ठळक अशी, स्थूल अशी आणि दुर्भेद्य अशी ग्रंथी मानतात, गाठ मानतात. पहिली गाठ हा देह म्हणजे मी आहे, ही जी देहात्मबुद्धी आहे हीच पहिली गाठ आहे. आणि देहामध्ये राहून ह्या देहाच्या आश्रयानं जेव्हा स्त्री पुरुषांमध्ये परस्परांबद्दल काही आकर्षण निर्माण होतं, तेव्हा ती जी आहे ही दुसरी गाठ आहे. आणि ही गाठ सुद्धा अत्यंत कठीण असते, सोडवणं खूप कठीण असतं. आणि मग पुढे देहाभिमान रूप अनेक विषयांशी संपर्क होऊन नाना प्रकारच्या छोट्या छोट्या सूक्ष्माती सूक्ष्माच्या गाठी तयार होतात. आणि ह्या गाठी तर जीव जेव्हा जन्माला येतो, देहामध्ये प्रवेश करतो, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात असतात. त्या विषयांच्या संपर्कामुळे त्या पुन्हा जागृत होतात, आणखीन दृढमूल होतात. आणि यामुळं जीवाला देहेंद्रियांच्या व्यतिरिक्त मी देह आहे, ही माझी इंद्रिय, हा भाव जागृत झाल्यानंतर सुद्धा घर, वाडी, शेत, जमीन, मुलं बाळ, आप्त गोत्र, धन इत्यादी सगळ्यांमध्ये अहंता आणि ममता ह्या दोन्ही गोष्टी जन्माला येतात आणि त्यांच्या मोहामध्ये तो अडकतो. मग त्या अहंता आणि ममतेच्या मोहामुळं काय काय घडतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.